आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाटक करतेस? मला माहित नाही, मी चोरी केली नाही. लाज नाही वाटत तुला? खोटारडी मम्मा, खोटारडी नाही हो, खूपच लहान शब्द. सराईत सराईत गुन्हेगार आहे. आणि हे असे सराईत गुन्हेगार ना आपला गुन्हा कबूलच नाही करत हो. म्हणजे पोलिसांनी जरी बडवलं ना तरीही नाही करत. आणि तुम्ही तर फक्त विचारताय कसं काय मान्य करेल ती. तुला ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. ह्या पुढे चोरी करायला धजावणार नाहीस तू. एक मिनिट मॅडम. मॅडम, तुमचा हार तुम्हाला परत मिळालाय आणि स्वानंदीने तो हार चोरलाय या आरोपाला काहीच आधार नाही. शिवाय तो हार आमच्या खोलीत कसा आला, तिथे कोणी ठेवला हे ना तुम्हाला माहिती ना आम्हाला. एक्सक्यूज मी मणी, एकतर ते घर तुमचं नाहीये, ते आमचं आहे, सरपोतदारांचं आहे. तिथे तुम्हाला भीक म्हणून फुकटात राहायला दिलंय आम्ही. कायम लक्षात ठेवायचं. हा, तरी सुद्धा तो हार तिथे कसा गेला त्याचा कोणाकडेच पुरावा नाही. आणि स्वानंदीने तिथे हार नेऊन ठेवला का याचाही काही पुरावा नाहीये. मॅडम, तुम्हाला हार मिळालाय. सो मला असं वाटतं हा विषय वाढवण्यात काही अर्थ नाही. असं कसं? असं नाही ना चालणार. विषय तर वाढायलाच हवा म्हणी. हे असे सराईत गुन्हेगार असतात ना ते सोकावतात आणि पुन्हा 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 तोच गुन्हा करतात. त्यामुळे स्वानंदीला शिक्षा झालीच पाहिजे. नाही, एक मिनिट मॅडम. स्वानंदीला शिक्षा करण्याची काही गरज नाहीये. हे बघा, तुमचं नुकसान झालेलं नाहीये. हार सापडलाय परत. आणि जरी तुम्ही मानत असला ना की आपलं नुकसान झालंय, ठीक आहे, मी भरून देतो. ओके, आमच्या पैशांनी आमची नुकसान भरपाई करणार. छान आहे. पण मला मान्य नाही. करेक्ट आहे मामा, मलाही नाहीये मान्य. आणि तुमचं म्हणणं पटतंय मला. स्वानंदीला शिक्षा झालीच पाहिजे. आणि हिला अशी शिक्षा करा ना की हिला कळेल एखादी प्रिय वस्तू चोरीला गेल्यानंतर कसा ट्रॉमा बसतो तो. आणि मणी, तुझ्या बायकोला शिक्षा द्यायची हौस नाही आली आम्हाला. हार चोरून तुझ्या बायकोने ही शिक्षा स्वतःवर ओढावून घेतली. तुला शिक्षा होणार स्वानंदी, आणि ती आत्ता इथे होणार. कळलं? ममा, हिचे सगळे दागिने काढून घ्या. सगळे दागिने, खरे खोटे सगळे. हिलाही कळू दे दागिने गमावण्याचं दुःख काय असतं ते. तेव्हाच सुधारेल ही स्वानंदी. नाही मॅडम, प्लीज. बरोबर बोलतेस तू संचिता. हिचे सगळे दागिने काढून घेऊया. मॅडम, मॅडम माझं ऐका. मॅडम प्लीज प्लीज असं वागू नका. ऐका ना, अहो त्यांच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. प्लीज प्लीज असं कोणी करतं का मॅडम? मॅडम, अहो त्यांना किती त्रास होतो याचा विचार तरी करा. संचिता. हो, तुझ्या बायकोला होणारा त्रास बरोबर दिसतोय रे तुला. मम्मांचा हार चोरीला गेला तेव्हा त्यांनाही त्रास झाला. आनंदाने नाचत नव्हता त्या, त्यांनाही वाईट वाटलं. ते नाही दिसलं तुला. त्रास होतोय म्हणे, त्रास होतोय. ए आणि मणी, तू आम्हा बायकांच्यात का बोलतोय? गप्पा बस ना जरा. सतत आपलं पुढे 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 करायचं असतं. हे सगळं फक्त सरपोतदार साहेब थांबवू शकतात, बाकी कोणी नाही. प्लीज प्लीज असे दागिने काढू नका.
साहेब बहुतेक मीटिंग मध्ये म्हणून फोन घेत नाही. पण संचिता आणि मॅडम स्वानंदीला जो टॉर्चर करतायत तो कसा थांबवू? बरं, त्या बायका असल्यामुळे मध्येही पडता येत नाहीये. मी सांगूनही ऐकत नाही, काय करू कळत नाहीये. संचिता मला सांगणार आहेस का तू? सांगते हे बघ, तू मला. सांगत नाहीस ना तुझी तू जरा मला. तुम्ही दोघं इकडनं हा ते जर कोणीतरी मुद्दा घेऊन कपाटात हार प्लांट केला असेल तर ते कोण आलं होतं याचा पुरावा नक्की मिळेल. स्वानंदी निर्दोष आहे याचा पुरावा मिळायलाच हवा. मॅडम प्लीज, मी नाही केली आहे चोरी, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मी आपल्याच घरात का करेन चोरी? गप्प बसा. आपलं घर आपलं घर आपलं घर, हे घर तुझं नाहीये, आमचं घर आहे. हे आमचं सरपोतदारांचं घर आहे. तू फक्त इथे असलेल्या आश्रिताची बायको आहेस, नोकर आहेस या घरची. त्यामुळे स्वतःची जागा विसरू नकोस. आपलं घर म्हणे. प्लीज, त्रास होतोय, प्लीज नका काढू. नाही, माझं मंगळसूत्र नाही. नाही प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढं. मी नाही देणार. नाही मॅडम, प्लीज नाही. संचिता मॅडम नाही, प्लीज सोडा सोडा. मी हात जोडते तुमच्या पुढं. माझं मंगळसूत्र काढू नका. संचिता मॅडम प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढं. प्लीज प्लीज माझं मंगळसूत्र काढू नका. नाही, मी नाही देणार माझं मंगळसूत्र. संचिता मॅडम, मंगळसूत्र सोड. संचिता मॅडम, काय करताय तुम्ही? संचिता, बघत काय बसले, खेचून काढते. शालिनी मॅडम, नका ना काढू मंगळसूत्र. स्वानंदी, मंगळसूत्र सोड. शालिनी मॅडम, सुजित सर बघा ना, हे काय करताय?